काय मनात आलं काय माहिती, ते महाराजांना आम्ही स्मरून म्हणलं की महाराज मला तुमच्या शेजारी राहायला यायचंय. असं म्हणल्यामुळं मग 13 हा बाबांचा लकी आकडा आहे. म्हणजे आणि मग एकदा असंच आम्ही घरात गप्पा मारत असताना आमच्याकडे जे फ्लॅट होते त्याचा आम्ही विचार केला तर योगायोगाने असं झालं की सगळ्या फ्लॅटचे नंबर 13 होते. माझं ते दुकान पण मला मिळालं ते 13. तुम्ही त्रैलोक्याचे राहणार, तुम्ही नशीब बदलवता, तुम्ही जे तुमच्या प्रारब्धात देत त्याच्या शिवाय देता, तुम्ही प्रारब्धात नसलेलं पण तुम्ही देता. तुम्ही गुरु आहेत, देव आपल्या नशिबात असलेले देतात, पण गुरु आपल्या नशिबात शिवायची वस्त्र पण देतात, जास्तच देतात, असे ते गुरु आहेत. पुण्यातच एक घटना घडली, बाबांच्या नावानं फसवणूक झाली. शंकर महाराजांचं एवढं आहे की त्यांच्या नावावरती कोणी असं जर बंधुगिरी करत असेल, लोकांना पैसे धन दौलत काय लुबडायचा प्रयत्न करत असेल, तरी महाराज त्यांना आज ना उद्या शिक्षा देतात आणि ते समाजासमोर उघडं करतात. कायम तुमच्याबद्दल बोललं जातं की हे अजून त्या ट्रस्टवर का नाहीये, तुम्हाला घेतलं जात नाहीये की तुम्हालाच जायचं? सेवक म्हणून आयुष्यभर त्या सद्गुरू शंकर महाराजांचा द्वारपाल म्हणून राहणार आहे. काँग्रेसचा काळ होता, काँग्रेसशिवाय पान देखील हालत नव्हतं. भाजपकडे जाण्याचा पर्याय काय निवडला होता? काँग्रेसचा पर्याय नव्हता की भाजपमध्ये पोकळी होती म्हणून? त्यावेळेस हिंदुत्व म्हणून हिंदुत्वाच्या पक्षाच्या प्रचारासाठी आम्ही ते भगवा झेंडा घेऊन निघालो. 1992 पासून मी भारतीय जनता पार्टीच्या कामाला सुरुवात केली. उमेदवारी तर मिळाली, मात्र पराभव झाला. काम केलं नव्हतं की डायरेक्ट उतरले? त्यावेळेस जरी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक होत नसले, निवडून येत नसले, तरी पण त्या पक्षाची ध्येय धोरणं आम्हाला आवडत होती. आता तुम्ही RSS मध्ये काम केलं असं म्हणताय. RSSचं नाव आलं की एक कायम टीका केली जाते की RSS मध्ये कट्टर हिंदुत्व शिकवलं जातं. नमस्कार, पुणे लोकलमध्ये तुमचं स्वागत आहे. पुणे महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि आपण पुणे शहरामध्ये नगरसेवक म्हणून काम केलेलं आणि ज्यांना नगरसेवक व्हायचं आहे त्या सर्वांच्या मुलाखती घेतोय पॉडकास्टच्या माध्यमातून. फक्त त्यांनी काय काम केलं आणि त्यांचं काय विजन असणार एवढंच जाणून घेण्याचा आपला प्रयत्न नाही, तर ते नगरसेवक कसे झाले, त्यांचा नेमका संघर्ष कसा होता आणि आज त्यांनी नागरिकांसाठी काय करून दाखवलंय, हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी विरेश आणि तुम्ही पाहताय पुणे लोकल. आणि आजच्या या भागामध्ये माझ्यासोबत आहे ज्यांना शंकर महाराजांचं निस्सिम भक्त म्हणून ओळखलं जातं, ज्यांची ती ओळखच सध्या समाजामध्ये आहे आणि जे 2012 पासून नगरसेवक म्हणून काम करतायत, ते राजेंद्र आबा शेळीमकर. आबा, पुणे लोकलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. आबा, मी पहिल्यांदा जो शब्द उच्चारला की राजेंद्र शेळीमकर हे नाव आलं की शंकर महाराजांचं नाव येतच. तुम्ही महाराजांचे भक्त आहेत, ते काही लपून राहिलेलं नाही, मात्र एक कुठला तरी प्रसंग असतो की ज्याच्यामुळे आपण एखाद्या साधू संतांशी जोडलं जातो. तो नेमका प्रसंग तुमच्या आयुष्यातला काय होता? 2000 सालापासून मी श्री सद्गुरू शंकर महाराजांच्या मठाच्या शेजारी राहायला आलो. पूर्वी मी पर्वती दर्शन या ठिकाणी चाळीमध्ये राहायचो आणि माझी खूप इच्छा होती की आपल्याला मोठं घर असलं पाहिजे. त्या अनुषंगाने बऱ्याच परिसरामध्ये घर शोधत असताना मी सद्गुरू शंकर महाराज मठाच्या परिसरात आलो. तिथं काय झालं काय माहिती, अचानक असं वाटलं की आपण इथंच राहायला पाहिजे, आपण इथंच घर घेतलं पाहिजे यांच्या शेजारी. मग त्यावेळेस आमची परिस्थिती एकदम थोडी हलाखीची होती आणि माझं रसाचं घोराळ होतं. बरं. माझ्या वडिलांचा दुधाचा व्यवसाय होता आणि ते गावावरनं दूध यायचं. आमचं गाव इथं, आम्ही शेतकरीच आहोत. आमचं वेल्हा आणि भोर तालुक्यामध्ये आमचं गाव आहे. त्या गावावरनं वडील दूध आणायचे आणि व्यवसाय करायचे. व्यवसाय करत असताना तिथं शिक्षण आमचं झालं. शिक्षण झाल्यानंतर मग नोकरी करण्याच्या उद्देशानं कधीही मी तसं बघितलं नाही. मला व्यवसाय करायचा होता. ते व्यवसाय करताना आमच्याकडे भांडवल नसायचं. त्या अनुषंगाने रस गुऱ्हाळ टाकायचो. कुठं होतं रसाचं गुळास? म्हणजे आम्ही स्वारगेटला नटराज हॉटेल होतं, त्याच्यासमोर त्या टपरीत एका गुऱ्हाळ केलं होतं. बरं. पर्वत दर्शनला एक होतं, साईबाबा मंदिरासमोर सातारा रोडला एक होतं, इथं बेबीवाडीच्या कॉर्नर होतं. मी असा व्यवसाय करायचो की माझ्याकडे भांडवल नसायचं. मग बिना भांडवलचं काय व्यवसाय करायचा, तर मग ते रसाची एक मशीन घेतली की मग त्याच्यावरती. तुम्ही 3 ठिकाणचे स्पॉट सांगितले, म्हणजे आजकाल शाखा बघायला भेटते, चहाची शाखा आहे, तुम्ही रसाच्या गुऱ्हाळाच्या शाखा उघडल्या होत्या. माझा उद्देश असा असायचा, कुठला व्यवसाय करायचा असला तर तो बल्की करायचा. बरं. म्हणजे व्यवसाय करायचा मोठा करायचा, पण त्याला भांडवल नसायचं. मग छोटे छोटे कमी भांडवलात छोटे व्यवसाय कसे करता येईल असं करायचो. त्या अनुषंगाने मग मठाच्या तिथं माझं 25 एक वय होतं. माझं ते लग्नाचं वय होतं. आम्ही त्या दर्शनला राहायचो, पर्वत दर्शनला. मग त्या छोट्या घरात विवाह करता मला मोठं घर घ्यायचं होतं. मग मठाच्या जवळ आल्यानंतर त्या परिसरामध्ये घर घ्यावं असं मला वाटलं. कालांतराने ते घर घेण्यासाठी त्यावेळेस तो फ्लॅट आहे मी घेतलेला, तो 6 लाख रुपये किंमत होती त्याची.
6 लाख किंमत होती, तर तेवढे पैसे आमच्याकडे नव्हते. मग त्याचा 1 लाख रुपये भरून बाकी 4 लाख रुपये 5 लाख रुपये लोन घ्यायचं होतं. तर लोन घेण्यासाठी माझ्याकडं इन्कम टॅक्सचे पेपर नव्हते. म्हणजे बँकेकडे गेलो तर बँक म्हणली तुम्ही कसे फेडणार. बरोबर. आमचं रसाचं गुराळ म्हणजे सिजनेबल, म्हणजे 4 महिने चालणार आला की चालू पुन्हा बंद. पुन्हा बंद. तर मग ते कसं करायचं, मग मी इन्कम टॅक्सचे पेपर कसे तरी ते जुळवले ते व्यवसायाचे आणि ते बँकेत गेले. बँकेने पण लगेच लोन नाही दिलं, ते 6 महिने दिलं. पण मी मठात ज्यावेळेस ते घर बघायला जायचो मठाच्या शेजारी ते रॉयल आर्केडमध्ये, तर ते मग तिथं गेलो की घर बघायचं, त्या वॉचमॅनकडनं चावी घ्यायची, बघायचं, असं अनेक वेळा व्हायचं. मग तो चावी घेऊन येसपर्यंत थांबायचं, तर मग आम्ही मठात जायचो. पण कालांतराने असं वाटलं की अनेक वेळा म्हणजे आम्ही जवळ 6 महिने ते घर बघण्यासाठीच जात होतो त्या ठिकाणी. मग तिथं गेलो की आम्ही मठात जायचो. मठात गेल्यानंतर तिथं समाधीवर तो डोळखं ठेवायचं आणि मग काय मनात आलं काय माहिती, ते महाराजांना आम्ही स्मरून म्हणलं की महाराज मला तुमच्या शेजारी राहायला यायचंय. असं म्हणल्यामुळं मग थोडं काय होतं, मग घाईवरून आलं. मग महाराजांनी काय केलं, एक 6 महिन्यानंतर मग त्या बिल्डरनी माझ्याकडनं ॲडव्हान्स घेतला. खरंच हे होतंय तिथे. ते बिल्डर आमच्याकडनं पैसे घेत नव्हते, कारण तू पुढचे पैसे कसे फेडणार. ते महाराजांच्या कृपेने एक दिवस त्यांचा फोन आला की तुम्ही ॲडव्हान्स द्या, तुम्हाला तो एक फ्लॅट ठेवलेला, म्हणजे सगळ्यात शेवटचा फ्लॅट, म्हणजे त्या बिल्डिंगमधला सगळ्यात छोटा असणारा 1 BHKचा फ्लॅट. तर मग त्याला 1 लाख रुपये आम्ही ॲडव्हान्स दिलं. ते 1 लाख रुपये पण नाही दिलं, आम्ही 90,000च दिलं. 10,000 आम्हाला नव्हते द्यायला, तर ते थांबलो आम्ही लोन होसपर्यंत. 6 महिन्यानंतर लोन झालं. लोन झाल्यानंतर मग त्यांना ते DD वगैरे दिला. दिल्यानंतर 10,000 पण द्यायला नव्हते. मग आम्ही इकडनं तिकडनं केलं. मग ते 1 महिना लागला 10,000 द्यायला. म्हणजे पूर्ण पैसे दिल्याशिवाय त्यांनी ताबा दिला. मग कालांतराने त्यांनी ताबा दिल्यानंतर आम्ही तिथं राहायला गेलो. गेल्यानंतर मग तिथं गेल्यानंतर मी 2000 साली आम्ही राहायला गेलो. मग नंतर एक मी गणेश मंडळ सद्गुरू शंकर महाराजांच्या नावाने मग गणपती मंडळ स्थापन केलं. खालचे सगळे आमचे कार्यकर्ते, ह्या परिसरातले सगळे तरुण मुलं येऊन तिथं आम्ही म्हणजे जो चांगला गणेश फ्लॅट 6 महिने घ्यायला गेलं ते बाबांच्या तुम्ही शरण गेल्यासारखं म्हणता येईल. हो, त्यांच्या आशीर्वादानंच ते नंतरचं मग पैसे घेतलं गेलं, आम्हाला कर्ज मिळालं वगैरे. आणि मग नंतरच्या कालांतरानं मग ते गणपती मंडळ स्थापन केलं. मग मी महानगरपालिकेची छोटी मोठी कामं घ्यायला लागलो. मंडळासोबत तुम्ही बाबांचं नाव दिलं. हो, त्यांचं नाव दिलं आणि तिथं जाणवायचं आम्हाला की यांच्यामुळे आपल्याला इथं आपण आलोय. कालांतराने मी महानगरपालिकेची छोटी छोटी कामं करत होतो, म्हणजे ड्रेनेज लाईनची करायची, कुठं रिपेरिंगची वगैरे. हे राजकारणात करत असताना मला ते महापालिकेचं काम करणं योग्य सोयीस्कर व्हायचं. ते करत असताना महापालिकेचं काम करत असताना 2000 सालीनंतर मला महानगरपालिकेचं भारतीय जनता पार्टीने मला तिकीट दिलं 2000चे. मी राहायला इकडे आलो, परंतु मला माझ्या जुन्या घराच्या तिथं पक्षाने मला तिकीट दिलं. आम्ही मराठा ओपन असल्यामुळे मला ओपन ठिकाणीच लढावं लागायचं. मी त्यावेळेस काँग्रेस एकदम फॉर्मला असायची, सुरेश कालमाडी, अभय छाजेड वगैरे. तो काळ सगळा कलमाडींचे एकाधिकार. हो, म्हणजे काँग्रेसचं फुल वातावरण असलेलं तो काळ होता. त्या काळामध्ये मग मला 2002ला भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं. त्याच्यापूर्वी मी जिथं लढलो त्याच्यापूर्वी सगळे भारतीय जनता पार्टीचं थोडं हे नव्हतं त्यावेळेस. आपल्याकडं राजकारणाकडे जायचंच आहे, म्हणजे तुमचा प्रवास तर मी हे जाणून घेऊन राजकारणाकडे जायचं आहे. मग तुम्हाला ते माझा प्रश्न तिथंच येतो पुन्हा की बाबा, म्हणजे बाबाचं नाव गेलं तुमच्या डोळ्यात अश्रू आलेत. तर बाबांचं जर सांगायला गेलं तर मला आयुष्य पण पूर्ण नाही. त्यांचं मग माझ्याशी जे असलेलं रिलेशन आहे ते मला खूप वेळ लागेल, म्हणजे ते मी सांगूच शकत नाही. माझं जीवन किती जन्म घेतले तरी बाबांचे माझे असलेले आशीर्वाद सांगायला वेळच पूर्ण नाही. तरी पण थोडक्यात सांगतो मी. 2000 साली मी तिकीट मिळालं. मी राजकारणात काम करत होतो. मग पुढं माझा प्रवास चालू झाला. मी व्यवसाय करायचो. व्यवसाय करता करता मला त्या बिल्डिंगमध्ये शेजारी फ्लॅट विकायला निघायचे. ते कमी पैशात आम्हाला मिळायचं. मग मी व्यवसाय करत असल्यामुळे मी एक एक फ्लॅट खरेदी करत गेलो. 2-3 वर्षानंतर लक्षात आलं माझ्या की आपले पुणे शहरात कुठली 1 गुंठा 1 इंच जागा नाही, कुठलंही माझं दुकान नाही, घर नाही, काय नाही. पण ह्या बिल्डिंगमध्ये माझे 4 फ्लॅट झाले. 4 फ्लॅट झाल्यानंतर बाबांचं मी वाचायला लागलो, वाचन करायला लागलो. त्यांची शंकरगीता वाचायला लागलो, त्यांच्यावरती येणारे काय पुस्तकं आहेत ती वाचायला लागलो. मग त्यांच्या त्या वाचनात माझ्या लक्षात आलं की त्यांचा आकडा हा 13 हा बाबांचा लकी आकडा आहे. म्हणजे कोणालाही काय सांगता नाही, 13 नंबर त्यांचा तो शुभ आकडा आहे असं ते वाचनात आलं. आणि मग एकदा असंच आम्ही घरात गप्पा मारत असताना आमच्याकडे जे फ्लॅट होते त्याचा आम्ही विचार केला, तर योगायोगाने असं झालं की सगळ्या फ्लॅटचे नंबर 13 होते. माझं ते दुकान पण मला मिळालं ते 13, A13, B13, E13 असे सगळ्या प्रॉपर्टी ज्या झाल्या त्या 13 नंबरच्या.
मग आमच्या कुटुंबात आम्ही बसल्यावरती आमच्या लक्षात आलं की हा 13 नंबर आहे, म्हणजे हे आपलं नाही आहे, हे बाबांनी दिलेलं आहे आपल्याला. मग परत आमच्या लक्षात आल्यानंतर मग बाबांकडे गेलो की बाबांना म्हणलं आम्ही तुम्हाला 1 घर मागितलं होतं, तुम्ही आम्हाला 4 घरं दिलीत, आता आम्हाला घरं बास आता आम्हाला, आम्ही आता चांगल्या मार्गाने व्यवसाय करू. आणि कालांतराने मग असं पुढं पुढं आमचं बाबांचं आमचं आता जुळत गेलं, म्हणजे बाबांनी तुमच्या झोळीत सर्व काही टाकलं. सर्व काही टाकलं. आता शंकर महाराजांच्या त्याच विषयामध्ये आपण गेल्यानंतर तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर काही गोष्टी तिथं सुरू केल्या, जे म्हणजे आजही चालू आहे. 20 रुपयात जेवण. त्यावेळेस ते जाणवत होतं की प्रसाद तर सगळीकडे असतो, मात्र 20 रुपयात जे येईल त्याला भरपेट जेवण दिलं पाहिजे, हे नेमकी कल्पना करू. मी 2002 साली महानगरपालिकेची निवडणूक लढली भारतीय जनता पार्टीने, ती हारलो. त्यानंतर 2007ला तिथं निवडणूक लढलो, ती पण हारलो. परंतु माझा एक आग्रह होता शंकर बाबांना, मी आज पण हस्तरेषा दाखवली तर माझ्या हस्तरेषामध्ये किंवा माझा राजयोग नाही आहे, परंतु हे मला माहिती होतं की मी त्यावेळेस उभं राहायचं, राजकारणात होतो तर मी हस्तरेषा दाखवणे, भविष्य बघणे असं करायचो. परंतु माझा विश्वास शंकर महाराजांवरती होता की मी बाबांना म्हणायचो मी हारतोय, माझ्या नशिबातच नाही तर मी हरणार आहे, परंतु मला तिकीट पाहिजे. मग ते बाबा मला तिकीट द्यायचं, हारायचं. पण 10 वर्ष मी बाबांकडे आग्रह धरला की बाबा मला नगरसेवक व्हायचं. तुम्ही त्रैलोक्याचे रानात तुम्ही नशीब बदलवता, तुम्ही जे तुमच्या प्रारब्धात येत त्याच्याशिवाय देता, तुम्ही प्रारब्धात नसलेलं पण तुम्ही देता. तुम्ही गुरु आहेत, देव आपल्या नशिबात असलेले देतात, पण गुरु आपल्या नशिबाशिवायची वस्त्र पण देतात, जास्तच देतात, असे ते गुरु आहेत. मग ते बाबांकडे आग्रह धरला आणि 2012ला असा प्रभाग केला की त्यांचा मठ पण त्या माझ्या प्रभागात आला. ह्याच्या अगोदर मी 2 निवडणुका लढल्या तर महाराजांचा मठ कधी प्रभागात नव्हता, मी राहत होतो, ती घरं कधी माझ्या त्या प्रभागात नव्हती. परंतु 2012ला शंकर महाराज मठ हा प्रभाग झाला आणि तो सातारा रोडच्या पूर्वेला पण आणि पश्चिमेला असा झाला. आणि त्यावेळेस मी महाराजांच्या कृपेने निवडून आलो. आणि थाळीचं जे 20 रुपयाचं, आता मी तुम्हाला माझी पार्श्वभूमी सांगितली की मी सर्वसामान्य कुटुंबातनं मोठा झालो. मग आता जर आपल्याला बाबांनी शंकर महाराजांच्या आशीर्वादानं आपण सामाजिक कार्यामध्ये सक्सेस झालो, म्हणजे नगरसेवक आपल्याला महाराजांच्या कृपेमुळे आपण झालो. राजयोग नव्हता तो महाराजांनी दिला. आणि मग आपण नगरसेवक झाल्यानंतर काहीतरी समाज उपयोगी आपण एक काहीतरी उपक्रम राबवला पाहिजे. मग तो काय उपक्रम राबवायचा, समाजासाठी आपण देणं लागतो समाजाचं, मग काय दिलं पाहिजे आपण. त्या अनुषंगाने मी एक कल्पना आली की मला शंकर महाराज मठाच्या जवळ प्रसादरूपी पोटभर जेवण द्यावं. आणि त्या अनुषंगाने मी 20 रुपयात पोटभर जेवण, मी अशी शपथ घेतलेली आहे की 20 रुपयाचं पोटभर जेवण हे मी आज चालू करते, म्हणजे 2012ला चालू केलं, ते मी जिवंत असेपर्यंत 20 रुपयाचं पोटभर जेवण सर्व समाजाला देत राहणार. म्हणजे तिथं मी कुठली जात बघत नाही, कुठला एरिया बघत नाही, कुठल्या वार्ड बघत नाही, सगळं जो येईल त्याला आम्ही 20 रुपयात पोटभर जेवण देतो. हा उपक्रम आम्ही तो राबवला. आता काय आहे की तुमची जशी श्रद्धा तशी हजारो पुणेकर असतील किंवा बाहेरच्यांची पण सगळ्या भक्तांची श्रद्धा, दिवसेंदिवस गर्दी वाढते इथं. तुम्हाला प्रचिती आली, मात्र एवढी गर्दी आता वाढण्याचं नेमकं कारण काय वाटतं तुम्हाला? साधारण सद्गुरू शंकर महाराजांकडे येणारा जो भक्त आहे तो श्रद्धेने येतो. महाराजांच्या इथं अंधश्रद्धा नाही आहे, श्रद्धा असणारी लोक येतात. आणि त्या श्रद्धेने जर महाराजांना शरण गेलं आणि त्यांच्या जर भक्तीत आलं तर नक्कीच महाराज त्यांना आशीर्वाद रूपानं त्यांची प्रगती करतात. आणि कुठलेही संकट आले तरी ती त्यांच्याकडनं निरसन होतं संकटाचं. आणि महाराजांकडे एक आहे, शंकर महाराजांकडे कुठलाही एजंट नाही, म्हणजे कोण अंगारा, दुपारा, साधू, भोंदू असलं काही प्रकार त्यांच्याकडे नसतात. त्यांच्याकडे यायचं, त्यांच्या समाधीवरती डोकं ठेवायचं आणि त्यांना शरण जायचं. आणि बाबा डायरेक्ट आहेत तिथं. म्हणजे त्यांचं शंकर महाराजांचं एक वैशिष्ट्य आहे की तिथं एजंट चालत नाहीत. म्हणजे कोणीतरी आलंय मग तू बाबांचा अंगारा घेऊन जा तुला ते आशीर्वाद मिळेल असं होत नाही. तिथं प्रत्येक माणसाला, म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल की तरुणांची संख्या सद्गुरू शंकर महाराज मठात जास्त आहे, की त्यांना काही ना काही प्रचिती प्रत्येकाला आलेली. प्रत्येकाला तिथं शंकर महाराज मठात येणारा प्रत्येक नागरिक घ्या, गोरगरीब घ्या, कुठल्याही धर्माचा घ्या, कुठल्या जाती धर्माचा घ्या, प्रत्येकाला काही ना काही महाराजांनी प्रचिती दिलेली आहे. ह्यामुळं 2000 करोनाच्या काळात सुद्धा प्रचंड देशावरती आपले संकट आलं होतं, पूर्ण मानवजातीवर. त्या काळात सुद्धा लोक लपून छपून दर्शनाला यायचे. आणि मग तिथं पण आम्ही 20 रुपयाचं जेवणाचं सगळं गोडवान आम्ही खाली केलं होतं, मोफत लोकांना प्रसादरूपी भोजन देत होतो. आणि त्या काळापासून मला वाटतं सद्गुरू शंकर महाराजांचं ज्यांचे तिथं एकदा गेलेत ते परत कधी बंद होत नाहीत. आणि त्यांच्या आशीर्वाद रूपानं त्यांना सर्व हे मिळतं, समाधान मिळतं तिथं. आता तुम्ही म्हणले की तिथं दुपारा अंगारा चालत नाही, तिथं अंधश्रद्धा चालत नाही. मात्र मला एका प्रश्नाकडे तुम्हाला घेऊन यायचं, कारण की तुम्ही निश्चित बघता आहात, पुण्यातच एक घटना घडली, बाबांच्या नावानं फसवणूक झाली.
ती घटनेच्या वेळेस आम्हाला लक्षात आलं की ते सोशल मीडियावरती दिसलं, दूरदर्शनच्या ह्याच्यावरती पण ते दिसलं. ती जी घटना घडली ते असे आता सद्गुरू शंकर महाराजांचे भक्त लाखो करोडो झालेले आहेत आणि त्यामध्ये पण असे चोर भुरटे बोंदगिरी करणारे असे पण जागोजागी व्हायला लागलेत. त्यामुळे आम्ही त्याच वेळेस लगेच मीडियाला सांगितलं होतं की सद्गुरू शंकर महाराजांचा खरा भक्त असेल तर तो असं काही करणार नाही. आणि महाराज सुद्धा असं कुठंतरी सद्गुरू शंकर महाराजांचं एवढं आहे की त्यांच्या नावावरती कोणी असं जर बोंदुगिरी करत असेल, लोकांना पैसे धन दौलत काय लुबडायचा प्रयत्न करत असेल तरी महाराज त्यांना आज ना उद्या शिक्षा देतात आणि ते समाजासमोर उघडं करतात. महाराजांवर आपण एवढा वेळ झाला बोलतोय, मात्र एक कायम तुमच्याबद्दल बोललं जातं की हे अजून त्या ट्रस्टवर का नाहीये, तुम्हाला घेतलं जात नाहीये की तुम्हालाच जायचं नाही? हा, ते कारण की राजकारणी लोक आले की म्हणजे बऱ्याचशा गोष्टी संभ्रम तयार होतात, बऱ्याचशा गोष्टी होतात. नेमकं खरं काय याच्यामध्ये? मूळ म्हणजे श्री सद्गुरू शंकर महाराज हे माझे दैवत आहेत. म्हणजे नुसतं म्हणण्यासाठी नाही तर माझं केसापासून नखापर्यंत सगळं महाराजांचं माझ्याकडं असलेला आशीर्वाद आहे. तिथं ट्रस्टवर जाणार आणि 3 वर्षासाठी राहणार आणि नंतर मग ते पूर्वीचे ट्रस्टी परत कधीच येत नाहीत. त्यांना तो मान सन्मान आणि तिथं वागायची सवय लागलेली असती. ट्रस्टी म्हणून ते एक लिडरशिप करायची सवय लागलेली असते आणि 3 वर्षाचा कालांतर त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर पुन्हा त्यांना यायलाच संकोच वाटतो आणि मग ते हे वाटतं. तसं मला आयुष्यभर कधी सद्गुरू शंकर महाराज मठात करायचं नाही. मला आयुष्यभर त्यांचा द्वारपाल म्हणून त्या सद्गुरू शंकर महाराज मठाचं सेवा करायची, म्हणून मी कुठल्याही ट्रस्टवर जात नाही. आणि ट्रस्टवरती गेल्यानंतरच आपल्याला त्यांची सेवा करायला मिळेल असं नाही. मी सेवक म्हणून आयुष्यभर त्या सद्गुरू शंकर महाराजांचा द्वारपाल म्हणून राहणार आहे. ट्रस्टवर नाही जायचं? ट्रस्टवरती मी कधीच जाणार नाही. मी ती शपथच घेतली, मला ट्रस्टवर जायचं नाही. ट्रस्टवरती गेलो की मी आता जी माझी प्रगती आहे, महाराजांच्या आशीर्वादाने जी प्रगती झाली ती प्रगती जर मी ट्रस्टी असतो साहजिकच लोक म्हणले असते ट्रस्टमध्ये तो ट्रस्टीवरती हे झालाय आणि आरोप प्रत्यारोप होते. ते महाराजांच्या मला कुठेही समाधी स्थळाला किंवा महाराजांना कुठेही गालबोट लागू द्यायचे नाही, म्हणून मी माझं राजकारण वेगळं करतो आणि माझी श्रद्धा वेगळी, म्हणून मला तिथं राजकारण करायचं नाही. आता पण हे झालं तर राजकारणाकडे जर वळायचं म्हणलं तर काँग्रेसचा काळ होता, काँग्रेसशिवाय पान देखील हालत नव्हतं. तुम्ही सांगितलं की 2002ला पहिला पराभव झाला. मग भाजपकडे जाण्याचा पर्याय काय निवडला होता? काँग्रेसचा पर्याय नव्हता की भाजपमध्ये पोकळी होती म्हणून गेलं? मी लहानपणापासून पर्वती दर्शन भागात राहत होतो. आम्ही लहान म्हणजे मला कळायला लागल्यापासून मी RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जायला लागलो. शाखेत गेल्यानंतर 1992ला तिथं महानगरपालिकेची निवडणूक लागली. मी 11वीला होतो. शाखेत असताना काही राजकीय लोक 2-4 लोक आले आणि तिथं आमच्या मुख्य शिक्षकांनी सांगितलं आम्हाला की हा आपल्याला उद्यापासून हे उमेदवार आहे का, उमेदवाराचा परिचय करून दिला. मधुकर नागपुरे म्हणून त्या काळात मित्रमंडळ वॉर्डमध्ये ते नगरसेवक पदाला उभे राहिले होते आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला यांचा प्रचार करायचा आहे. आणि मी 11वीचा माझ्यापेक्षा सगळे लहान शाखेतली मुलं. मग आम्ही दुसऱ्या दिवशीपासून शिक्षकांचा आदेश मानल्यानंतर आम्ही त्यांचा तो भगवा झेंडा, आता मला ते भारतीय जनता पार्टी शिवसेना माहिती नव्हतं, वेगवेगळे धनुष्यबाण आणि कमळ, परंतु त्यावेळेस हिंदुत्व म्हणून हिंदुत्वाच्या पक्षाच्या प्रचारासाठी आम्ही ते भगवा झेंडा घेऊन निघालो. 1992 पासून मी भारतीय जनता पार्टीच्या कामाला सुरुवात केली. ती मला 10 वर्षानंतर 2002ला इतकं मी काम केलं की त्या कामात वाहून घेतलं की संघात शाखेत जात असल्यामुळे मला भारतीय जनता पार्टीचं काम करायला मिळालं आणि भारतीय जनता पार्टीचं काम करत असल्यामुळे 10 वर्षांनी मला त्या भागात नगरपालिकेची उमेदवारी देण्यात आली. उमेदवारी तर मिळाली, मात्र पराभव झाला. काम केलं नव्हतं की डायरेक्ट उतरले त्यामुळे लोकांनी? त्या काळाची परिस्थिती मला वाटतं 1992 ते 2000च्या काळ भारतीय जनता पार्टीची परिस्थिती आपल्या सर्वांना माहिती आहे की पक्ष थोडा आमचा भारतात सगळ्या संपूर्ण देशामध्ये 2च खासदार असायचे आणि पक्ष आमचा हळूहळू वाढत होता. त्यावेळेस जरी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक होत नसले, निवडून येत नसले, तरी पण त्या पक्षाची ध्येय धोरणं आम्हाला आवडत होती. म्हणजे समान नागरी कायदा असेल, राम मंदिराचा मुद्दा असेल, काश्मीरचं 370 कलम असेल, असे अनेक हिंदुत्ववादी जे मुद्दे होते ते आम्हाला भावायचे, म्हणून आम्ही त्या भारतीय जनता पार्टीचं पक्षाचं काम करायचो. आता तुम्ही RSS मध्ये काम केलं असं म्हणताय. RSSचं नाव आलं की एक कायम टीका केली जाते की RSS मध्ये कट्टर हिंदुत्व शिकवलं जातं आणि तुम्ही स्वतः सांगितलं की तुम्ही मराठा समाजातून येता आणि तिथं सांगितलं जातं की फक्त ब्राह्मणांचंच चालतं. खरं आहे का हे? असं नाही. आता तुम्ही जर तसं म्हणत असाल तर मग भारताचे पंतप्रधान जे आहेत नरेंद्र मोदी ते OBC समाजाचे आहेत. असं असतं तर ते इतकं मोठा संघाने किंवा भारतीय जनता पार्टीने एवढ्या मोठ्या पदावरती माणूस बसवला नसता. हे साफ चुकीचं आहे. एका समाजाचा पक्ष आहे हा. नक्कीच हा धर्माचा, जात धर्म देश जात मानणारा नाही, परंतु देश देव धर्म मानणारा हा पक्ष आहे. तर तो 2012ला तुम्ही पहिल्यांदा नगरसेवक झालात
2012 ते आज तारीख म्हणजे तुमचे 2 टर्म झालेले आहेत. ह्या 2 टर्ममध्ये या प्रभागाला तुमचं नेमकं काय देता आलं असं तुम्हाला वाटतं? मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस मी नगरसेवक झालो त्यावेळेस आमचे देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होते. त्यांच्या हस्ते मी पहिला उपक्रम 20 रुपयाचं पोटभर जेवण त्यांच्या हस्ते मी उद्घाटन केलं आणि ते सुरू केला. त्यानंतर 2013ला मी विनोद तावडे त्यावेळेस आमचे विरोधी पक्षनेते त्यांच्या हस्ते मी के मार्केट या परिसरामध्ये आमच्या वॉर्डाचा ओला कचरा जिरवण्यासाठी एक बायोगॅसचा प्रकल्प सुरू केला. त्यानंतर एक 14-15 वर्षामध्ये सद्गुरू शंकर महाराजांच्या नावाने एक 10 रुपयात सर्व औषधोपचार करता येतील असा महानगरपालिकेचा एक दवाखाना महाराजांच्या नावाने सुरू केला. त्यानंतर परत दुसऱ्या वर्षी महानगरपालिकेच्या मुलांसाठी एक इंग्लिश मिडियमची एक हैबतराव शेळीमकर नावाने एक स्कूल सुरू केलं. असे अनेक उपक्रम आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून नगरसेवक झाल्यानंतर केलेले आहेत. आता ह्या प्रभाग किंवा हे जो वाढणारं पुणे आहे, म्हणजे पुणे इकडं नंतर वाढलं मूळ भागानंतर, इथल्या बऱ्याचशा समस्या आहेत, झोपडपट्टी समस्या. आताच तुमच्या इंदिरा वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात टॅक्सचा विषय पुढे आलेला आहे. म्हणजे ज्यांच्या झोपड्यात पट्टी जिथं राहतात तिथं हजारोंचे देणी आलेले आहेत, महापालिकेनं नोटीस आलेल्या आहेत. हे प्रश्न कसे सोडवले जाणार आहेत? महानगरपालिकेच्या ज्या जवळपास पुणे शहरात 40-45% वस्ती विभाग आहे, म्हणजे झोपडपट्ट्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं जनता वसाहत झोपडपट्टीचं पुनर्वसन एक 25 वर्षापूर्वी ह्या बिबेवाडी भागात धनकवडी भागात झालं होतं. म्हणजे त्याच्यात संभाजीनगर असेल, चव्हाणनगर असेल, इकडचं अप्पर लोअर इंदिरानगर वगैरे हा भाग जनता वसाहतच्या झोपडपट्ट्यांचा पुनर्वसित झालेला भाग आहे. 25-30 वर्ष झाले त्या झोपडपट्टी पुनर्वसनला. परंतु त्या ठिकाणी 25-30 वर्षापूर्वी जे 10x10 त्यांना ओटे दिले होते, 20x10, 10x20 असे, ते कुटुंब आता मोठे झाले. त्यामुळं त्यांनी ते वरती घरं पण त्यांना कालांतराने कुटुंब मोठं झाल्यानंतर घर पण वाढवावं लागलं. ते घर वाढवल्यामुळं महानगरपालिकेने ते बेकायदेशीर म्हणून त्यांच्यावरती 3 पटीचा टॅक्स लावला आणि ते टॅक्स आकारून त्यांना त्याच्यावरती दंड आणि त्याला व्याज लावून असे लाखो रुपयाचं टॅक्सेस पाठवले. परंतु आम्ही ते सगळ्यांना सांगितलं आणि महानगरपालिकेचा एक JR दाखवला महाराष्ट्र शासनाचा, की तो JR असा आहे की निवासी घराला 1,000च्या आत जर घर असेल, 1,000 फुटाच्या आतलं घर असेल तर त्याला सिंगल पटीने टॅक्स लागला पाहिजे. त्या अनुषंगाने मी सगळ्या आमच्या परिसरात लोकांनी नागरिकांना आवाहन केलेलं आहे की ते टॅक्स आपण महानगरपालिकेकडनं दुरुस्त करून घेऊ आणि ते कमी होतील आणि आम्ही मग भरणार आहोत. जसं शंकर महाराजांचं नाव राजेंद्र शिवणकरांसोबत जोडलं गेलं तसंच महिलांबद्दल जे तुम्ही भाऊबीजेला किंवा रक्षाबंधनला कार्यक्रम घेतात ते आहेत. आता काय झालंय, मी येतानाच रस्त्यावर बघितलंय 10 ठिकाणी खेळ पैठणीचा आणि बाकीच्या सगळ्या महिलांना प्रलोभन देणारी, निवडणुकीत ज्याला म्हणलं जातं आश्वासन प्रलोभन देणाऱ्या गोष्टी चालत आहेत. राजेंद्र शिळीमकर हे निवडणुकीसाठी करतायत की अनेक वर्ष झाले हे सुरू आहे सगळ्या गोष्टी? काय झालंय, मी आता तुम्हाला सांगितलं, मी सर्वसामान्य कुटुंबातून आल्यामुळे मला बहीण, भाऊ, आत्या, मावशी, काका ते सगळं नाती होती मला चांगली माहिती आहेत. आणि तो समाजामध्ये काम करत असताना आमच्याकडं राजकीय पुढाऱ्याकडं तरुण मुलं येतात, गणेश मंडळ येतात, अनेक उत्सव साजरे करणारे सगळे तरुण येत असतात, ज्येष्ठ येतात, नागरिक भेटतात. परंतु माझ्या भगिनी आमच्या राजकीय पुढाऱ्याकडं यायला थोड्या धजवत नसतात. त्यामुळे मी असा एक उपक्रम सुरू केला की 2018-19ला मी सुरुवात केली की आपण ह्या भगिनींबरोबर आपल्याला बोलता आलं पाहिजे किंवा त्यांना आपल्याबरोबर संकोच न वाटता डायरेक्ट आपल्याला कामं सांगता आली पाहिजेत. मग उपक्रम एक डोक्यात आला की आपण ह्यांच्याबरोबर रक्षाबंधनाच्या निमित्तानं जर आपण राखी बांधून घेतली, त्यांच्याकडनं राखी बांधून घेतली आणि आपण ते राखी बांधल्यानंतर परत भाऊबीजेला आपण त्यांच्याकडे गेलो तर त्यांच्यानं आपले डायलॉग होतील आणि आपल्याला ते हक्कानं अधिकारानं एका भावाच्या नात्यानं आपल्याला काम सांगतील. या अनुषंगाने मी 2018ला एक उपक्रम सुरू केला रक्षाबंधनाचा. तर त्या रक्षाबंधनाला इतका रिस्पॉन्स मिळाला की 2,000 ते 2,500 महिला भगिनी माझ्या घरी राख्या बांधायला येतात. आणि त्या राख्या बांधायला आल्यानंतर दरवर्षीचा उपक्रम माझा, त्या राखी बांधायला आल्यानंतर मी भाऊबीज जो असतो आपला दिवाळीचा सण, तर त्या भाऊबीजेला मी त्यांच्याकडे माहेरची साडी घेऊन प्रत्येक माझ्या भगिनीच्या घरी जात असतो. त्यामुळे माझं इतकं नातं घट्ट माझ्या भगिनींचं झालंय की त्या अधिकाराने मला त्यांच्या कौटुंबिक कामं सांगतात, सार्वजनिक सांगतात, त्यांच्या घरातले काय परिस्थिती असतील, व्यावसायिक सांगतात, काही कर्जाचं असतील, काही कसलेही प्रॉब्लेम घेऊन माझ्याकडं संकोच न बाळगता ह्या माझ्या भगिनी येतात. म्हणून मी तो एक उपक्रम सुरू केला. तो फक्त निवडणुकीपुरतं जे दिसतात खेळ पैठणीचा तो 2018-17 निवडणूक झाली आणि 18ला मी सुरू केलाय. म्हणजे त्याच्यात आता 9 वर्ष झाली निवडणूकच नाही तरी तो माझा उपक्रम भगिनींचा ठेवला. मला एक समाधान मिळते, एक मानसिक समाधान मिळतं की माझ्या भगिनींशी माझं बंधू भावाचं नातं आहे. तुम्ही आता बोलला की निवडणुका नाही आहेत, 9 वर्ष झालंय,
9 वर्ष झालं ह्या, म्हणजे पहिले 5 वर्ष भेटले, नंतरचे 4 टर्म झालं ह्या शहराला हक्काचे नगरसेवकच नाही आहेत, लोकांनी निवडून दिलेले आहे. एका बाजूला हे कोरोनाचं कारण आलं, पुन्हा सरकारचं कारण, राजकीय कारणं झाली, मात्र नुकसान तर लोकांचं झालं ना. तर करोना आला त्या अगोदर एक पुण्यात 2019ला पूर आला होता. त्या पुरात सुद्धा मी आमच्या परिसरामध्ये तो आंबिलवाडा इकडनं जातो, त्यामुळे पुरात सुद्धा खूप आमच्याकडच्या इंदिरानगर असेल, बिबेवाडी परिसर असेल, सहकारनगर असेल, याचं खूप नुकसान झालं होतं. त्यावेळी काळात मी अतिशय हळहळीने मी स्वतः तिथं उतरून सर्व काम केलं. त्यानंतर लगेच 2000ला कोरोना आला. कोरोनासुद्धा आम्ही आमच्या परीनं जे जे लोकांना देता येईल, लसीच्या अगोदर लोकांना हॉस्पिटल उपलब्ध नव्हते, बेड उपलब्ध व्हायचे नाहीत, ते सगळं आम्ही कोरोनाचं कुठल्याही आमच्या जीवाची पर्वा न करता त्या कोरोना काळात आम्ही सर्व नागरिकांना मदत केली. आणि त्यानंतर त्यानंतरचा जो काळ होता त्या 2022ला महानगरपालिका निवडणूक लागतील अशी अपेक्षा होती, परंतु त्या लागल्या नाही. परंतु पुढच्या 4-5 वर्षामध्ये नागरिकांना सामाजिक कार्य करत असताना कधी भासून दिलं नाही. आम्ही कधी कुणाला म्हणलो नाही की आम्ही आता नगरसेवक नाही, मग आम्ही तुमचं काम करत नाही किंवा कुठली समस्या सोडत नाही. आम्ही 2022 पासून जरी नगरसेवक नसलो तरी सामाजिक कार्य करणारा कार्यकर्त्याला पदाची काही अपेक्षा नसते किंवा काय घेणं देणं नसतं. काम करणाऱ्याला तुम्ही पदावर असा नाही तर नसा, ते काम केलंच जातं. आणि अशा पद्धतीने आम्ही आता लोकांचे प्रॉब्लेम सोडवत आलेलो आहे आतापर्यंत. तुम्ही सत्ताधारी भाजपचे नेते असल्यामुळे तुम्हाला ते सोपं झालं असेल, दुसऱ्यांचं काय? नाही, कार्यकर्ता म्हणल्यानंतर तो सत्तेत असो किंवा विरोधात असो, कार्यकर्त्याला प्रशासनाकडे गेलं की कामं करून घ्यायची छबी असली तर कामं होत असतात. आता तुमचा जो हा भाग आहे तो सातारा रोड मुख्यतः, इथं सगळ्यात जास्त समस्या आहे ट्रॅफिकची. परवाच BRTच्या ह्याच्यामध्ये दुर्दैवानं मृत्यू झाला काय यांचा. इथली ट्रॅफिकची समस्या कशी सुटणार? मेट्रो मंजूर झाली, पण आता ते पळणार कधी, धावणार कधी, असं लोक वाट पाहतात. ज्यावेळेस पुण्याच्या मेट्रोचा प्रस्ताव आला त्यावेळेस खरं तर पुण्याच्या मेट्रो व्हायला वेळ लागलेला आहे. परंतु ज्यावेळेस आता मुरलीधर मोहोळ आमचे नाना महापौर असताना त्या काळात मेट्रोचं मोदीजींनी उद्घाटन केलं, भूमिपूजनही मोदींनी केलं आणि त्याचं उद्घाटनही मेट्रोचं मोदींनी केलं. आणि अतिशय गतिमान पुण्याच्या मेट्रोचं काम सुरू आहे. आता स्वारगेट ते कात्रजचं भुयारी मार्गाचं काम आता टेंडर झालेलं आहे. ते 3 वर्षात 100% स्वारगेट ते कात्रजची भुयारी मार्ग चालू होईल आणि त्यामुळं इकडच्या वाहतुकीचा लोड पण कमी होईल. आणि सातारा रोडला पण जो आता धनकवडीचा जो ब्रिज झाला आहे तो आमच्या संकल्पना आहे की तो ब्रिज आपला पुष्पमंगल कार्यालय चौकापर्यंत तो न्यायचा, म्हणजे ह्या परिसरातल्या नागरिकांना वाहतुकीच्या कोंडीतनं मुक्तता मिळेल. आता दुसरा प्रश्न येतो की पाण्याचा एक विषय आहे बऱ्याचशा भागामध्ये. आता इकडे हिल टॉप हिल स्लोपचे बरेचसे विषय असतात. अनेकदा म्हणजे तुम्ही ते उपोषण जे झालं होतं त्यासाठी ते सोडवल्याचं पण मी ऐकलेलं आहे. इथं पाण्याच्यासाठी काय काम केलं गेलेलं आहे? आता तुम्हाला माहिती आहे पुणे शहरामध्ये 24/7 ही संकल्पना पुणे शहरात राबवली जाते. त्याचं बऱ्यापैकी पुण्याच्या पाण्याच्या लाईनचं काम होत आले आणि टाक्यांचं पण 80% मोठ्या मोठ्या टाक्यांचं काम झाले. ह्या वर्षभरात 24/7चं पाण्याच्या लाईनचं काम होईल आणि संपूर्ण पुणे शहराला 24 तास 7 दिवस पाणी मिळेल अशी अपेक्षा आहे. तुम्ही फक्त प्रभागापुरते नाही तर शहरामध्ये आता प्रमुख नेत्यांमध्ये तुम्ही सरचिटणीस म्हणून काम केलेलं आहे. ज्यावेळेस आता निवडणूक आल्या की विरोधकांकडून एक आरोप होतो की भाजपने 5 वर्षात काहीच केलं नाही, शहरामध्ये पुणेकरांना ठोस काही भेटलंच नाहीये. ह्या आरोपाकडे कसं करत? नाही, आता काय भेटलं नाही म्हणजे आम्ही पुणे शहरातले मेट्रोचं तर इतकं गतिमान काम चालू आहे, परत 24/7चं पाणी पुरवठ्याचं काम चालू आहे. वाहतुकीवरती अनेक प्रकारच्या तज्ज्ञांकडनं हे केलं जाते, माहिती घेतली जाते आणि त्याच्यावरती विचारविनिमय चालू आहेत की पुणे शहरातली वाहतूक संख्या. आता पुणे शहर असं हे झालं की जवळपास आपल्या देशातल्या पहिल्या 4-5 शहरांपैकी शहर आहे की ते इतक्या प्रगतीच्या पथावर आहे आणि इतक्या फास्ट वाढत चालले. शहराचा विस्तार अतिशय मोठा झाला. तुम्ही जर बघितलं असेल की हिंजवडी ते हडपसर परत कात्रज ते इकडं चंदननगर खराडी असं इतका मोठा विस्तार पुणे शहराचा वाढला आहे. ज्यावेळेस शहर वाढतं त्यावेळेस त्याच्या सुविधा पण तेवढ्याच ताकदीनं पुरवल्या जातात. आता कचऱ्याची समस्या बऱ्यापैकी पुणे शहरातली संपलेली आहे. पाणी पुरवठ्याची पण पाण्याची पण समस्या मूळ पुणे शहरातली संपली. आता वाढीव ज्या हद्दी आहेत त्याच्या पण प्रस्ताव पाण्याचे चालू आहेत. रस्ते ट्रॅफिकची समस्या आणि नदी सुधाराचा पण प्रकल्प एक मोठा राहिलेला आहे, तो पण करणार आहेत. परत SRAच्या ज्या स्कीम आहेत पुणे महानगरपालिकेच्या शासनाने आता SRAमध्ये थोडे दुरुस्त्या करून DCR पाठवलेला आहे. तर तो DC रूलप्रमाणे पण ते आता नवीन झोपडपट्ट्यांचा SRAचे रूल्स बदलल्यामुळे मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्यांचा पण विस्तार होण्याची शक्यता आहे.
विस्तार वाढेल त्यात. त्याचा विस्तार वाढत जाणार सगळ्या गोष्टींमध्ये. आता हे सगळे विषय झाले. राजेंद्र शिळीमकर हे 2024ला विधानसभेला इच्छुक होते, मात्र संधी मिळाली नाही. आता महापालिकेच्या निवडणुका होऊ लागल्यानंतर आता एक चर्चा होती की जे जे इच्छुक होते त्यांना काही ना काहीतरी आश्वासनं मिळालेली होती. राजेंद्र शिळीमकरांना काय आश्वासन भेटलं ज्यामुळे ते थांबले? नाही, भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पक्ष आहे. तिथं काही ना काय भारतीय जनता पार्टीमध्ये समाजामध्ये काम करत असलेल्या प्रामाणिक कार्यकर्त्याला काही ना काही संधी मिळत असते. फक्त संधी आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, कधीतरी ती मिळतेच. म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये काहीच मिळत नाही, संधी मिळत नाही असं नाही. त्याच्या गुणाप्रमाणे त्यांना संधी मिळत असते. आणि बघा, सगळ्यांनाच वाटतं मी आमदार व्हावं, मी नगरसेवक व्हावं, मग मी नगरसेवक झालो, मग माझ्याबरोबर काम करणाऱ्यांना संधी मिळत नाही. आता दुसरं कोणी आमदार झालं तर त्यांच्याबरोबरच्यांना काम करताना संधी मिळत नाही. कोणी खासदार झालं तर बाकीच्यांना मिळत नाही. परंतु प्रत्येकाला कालांतराने संधी मिळत असते. आणि पक्ष नेतृत्व ज्यावेळेस तिकीट वाटप असतात त्यावेळेस एकाला संधी मिळते आणि दुसऱ्यांना नाही मिळत. तर ते पक्ष नेतृत्व तेवढं हे करून त्यांना सामावून पुढे संधी देईल अशी अपेक्षा बाळगून कार्यकर्ते काम करत असतात. संधी देईल म्हणताय तुम्ही? पालिकेत सत्ता आली भाजपची पुन्हा तर मोठ्या पदावर बघायला भेटेल. भारतीय जनता पार्टीचं ही प्रत्येक कार्यकर्त्याला त्याच्या योग्यतेप्रमाणे संधी देत असते आणि मलाही देईल अशी अपेक्षा आहे. आता शेवटाकडे जात असताना येणाऱ्या काळामध्ये या प्रभागासाठी तुमचं नेमकं विजन काय असणार आहे? की बाबा इथल्या नागरिकांना त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी, ट्रॅफिकच्या समस्या असतील किंवा बाकीच्या समस्या सोडवण्यासाठी तुमच्याकडे काय प्लॅन असणार आहे? आता दोन आहेत. एक तर पुणे शहरामध्ये उद्योग व्यवसायासाठी ग्रामीण भागातनं पण खूप लोक येणार आहेत. त्यामुळं वाहतुकीची समस्या पुणे शहरामध्ये मेन म्हणजे जो सिटीचा भाग आहे तिथं पार्किंगची खूप मोठी समस्या आहे. तर कालांतराने आता आम्ही 10 मे बस म्हणजे 10 रुपयात लोकांनी बसनी प्रवास करावा. आणि आता तुम्ही बघितलं असेल तर कुठल्या सिग्नलला थांबले तर सिंगल किंवा 2 माणसं कारमध्ये असतात, परंतु 8-9 सीटरची कार घेऊन फिरत असतात. तर लोकांनी पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करावा. म्हणजे मेट्रो असेल किंवा PMPL असेल, अशा पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करावा म्हणून आम्ही पुढच्या काळामध्ये प्लॅनिंग करत आहोत की जेणेकरून ते पब्लिकनी पार्किंगची व्यवस्था नसेल तर मग काय केलं पाहिजे, तर मग त्यांनी पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करावा. या अनुषंगाने आम्ही वेगवेगळ्या योजना राबवणार आहोत. हे झालं वाहतुकीबद्दल. बाकीचं काय असेल? कारण की भाजप आता निवडणुकीत दाखवतोय मेट्रो मेट्रो मेट्रो, आता अनेक गोष्टी अजून तशाच प्रलंबित दिसतात ना. त्या मेट्रोचं तर काम तुम्ही बघितलं की आता टेंडरिंग झालेलं आहे. म्हणजे स्वारगेटचं पण झाले, आता ते सिंहगड रोडची झाली आहे, परत रामवाडीची पण. दुसरं एक आहे SCMTRचं म्हणून एक आमच्या देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतनं पुण्यातनं एक अंतर्गत एलिव्हेटेड रिंग रोड हे केला होता. परंतु योगायोगाने काय झालं, आम्ही ज्यावेळेस आमची सत्ता होती 2017ला सत्ता आली आणि 19ला त्याचं सगळं नियोजन झालं आणि 19ला महाराष्ट्र शासनाची आमची सत्ता गेली, ती महाविकास आघाडी सरकार. त्यावेळेस ते SCMTRचा रस्त्याचा प्रस्ताव थांबला गेला, नाही तर आत्तापर्यंत पुणे शहरात एक एलिव्हेटेड रिंग रोड झाला असता आणि ही समस्या जी आत्ता भेडसावती ती राहिली नसती. ते येणाऱ्या काळामध्ये सोडवलं आहे. येणाऱ्या काळामध्ये ते रिंग रोडचा प्रस्ताव ठेवण्यात येईल. अब आपण तुमचा प्रवास, महाराजांवर असणारी श्रद्धा, तुम्ही केलेली कामं हे सर्व जाणून घेतलेलं. मला शेवटचा एक थेट प्रश्न विचारायचा आहे की राजेंद्र शिळीमकरांना या प्रभागातल्या नागरिकांनी निवडून द्यावं याची 5 कारणं सांगा की तुम्ही काय करू शकता ज्यामुळे लोकांनी तुम्हाला निवडून द्यावं. माझ्या प्रभागामध्ये KK मार्केटपासून जाणारा एक आंबीलवाड आहे, तो एक आहे. परत दुसरं माझ्या प्रभागात मोठं नाट्यगृह आहे. माझ्या प्रभागात KK मार्केटच्या तिथं एक महानगरपालिकेचा प्लॉट आहे. त्या प्लॉटमध्ये महानगरपालिकेचा 5 एकरचा प्लॉट आहे. त्या प्लॉटमध्ये मी रिडेव्हलप करून तिथं मोठे 2 टावर्स आम्ही प्रस्थापित केलेत. त्या ठिकाणी एक मुलींसाठी नर्सिंग कॉलेजचं एक ट्रेनिंग सेंटर, एक भव्य असं मी तिथं उभारणार आहे. त्याचबरोबर आंबीलवाडा जो जातो KK मार्केटपासून, तिथं नाला गार्डन आम्ही मोठ्या प्रमाणात करणार होतो. या आमच्या परिसरामध्ये एक मोठं गार्डन नाही, ते करणार आहे. KK मार्केटच्या नंतर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, त्याच्या बाजूला मेट्रो स्टेशनसाठी आरक्षित असलेली एक 4-5 एकर जागा आहे. आता मेट्रो स्टेशन भुहेरी जात असल्यामुळे ती जागा तशीच खाली राहणार आहे. तर मी या परिसरातील सोसायटींच्या मान्यतेने सगळ्यांच्या पत्र घेऊन मी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्फत त्या ठिकाणी गार्डनचं आरक्षण करून तिथं भव्य असं या भागामध्ये एक गार्डन तयार करणार आहे. त्याचबरोबर पुणे शहराच्या विकासामध्ये गतिमान विकास होण्यासाठी SCMTRचा जो रस्ता आहे त्याला पण आम्ही गती देणार आहोत.
आत्ता तर तुम्ही बघितलं की केंद्रामध्ये मोदींचं सरकार आहे, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं आहे आणि पुणे शहरात सुद्धा जर भारतीय जनता पार्टीचं जर सत्ता आली तर त्या दोन्ही केंद्र आणि राज्याच्या फंड्स महानगरपालिकेमध्ये येतील आणि मोठे मोठे उपक्रम आणि चांगल्या चांगल्या सुखसुविधा, पुणे शहराचं पर्यटन वाढेल किंवा पुणे शहराची पार्किंगची समस्या आहे, वाहतुकीची समस्या आहे, सगळ्या समस्या सोडवण्यासाठी अतिशय चांगला उपयोग होणार आहे. तुम्ही बघितलं की आता आमचे मुरली अण्णा मोहोळ पण केंद्रीय मंत्री आहेत, त्यांचाही या पुणे शहरावरती बारकाईनं लक्ष आहे, त्यांचाही त्या सर्व या पुण्याच्या डेव्हलपमेंटमध्ये गडणझडणमध्ये त्यांचा उपयोग होणार आहे. हा सर्व विचार करता मला माझ्या प्रभागातील जनता नक्कीच पुन्हा संधी देईल अशी आशा आहे मला आणि तशा पद्धतीचा विकास आमच्याकडनं केला जाईल. खूप खूप धन्यवाद आबा, तुम्ही एवढा वेळ देऊन आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. तर हे होते राजेंद्र आबा शिळीमकर. त्यांचा पूर्ण प्रवास, त्यांनी केलेली कामं आणि येणारा विजन हे आपण या माध्यमातून जाणून घेतलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्ही पुणे लोकलच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर आम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास इथंच थांबूया, मात्र पुन्हा भेटूया एका नवीन पाहुण्यासोबत, त्यांचं विजन घेऊन आणि त्यांची केलेली कामं. धन्यवाद.